येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. नाशिक शहरात 2 दिवसांना जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले, तर काही रस्ते फुटून अक्षरशः चाळण झाली. माजी महापौर दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात आज सातपूर भागातील रस्त्याचा पंचनामा करताना माजी महापौर पाटील यांच्यासह नागरिकांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला. हेच आंदोलन आहे. प्रत्येक जण गाडी आपटली का त्यांना मस्त शाप देतोय, सुखात जगा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिककर. हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे. आंदोलन किती करायचे? ज्यांना लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या 3 आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे. अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देतील. तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली याच्यापेक्षा काय पाहिजे? ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे घालून काय फायदा आहे? नंग केलंय त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला, कुणी नाशिकच्या लोकांनी. आणि हाच इशारा आहे. आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला 24 तासामध्ये नाशिक सोडावं लागेल. तुम्हाला माहिती देऊन ठेवतो. 24 तास. कारण दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही. 24 तासात 8 झाले ना 9वा लगेच येईल. मला वाटतं काहीतरी 4 वर्षात 8 झाले. 6 महिन्यामध्ये घरी, 4 महिन्यात घरी. त्यामुळे गेडाम सारखा चांगला माणूस होता तो वाईट माणूस नव्हता. तुकाराम मुंडे चांगला माणूस होता, पण जिथे कमवायला मिळत नव्हतं तर त्या लोकांनी ह्या 2 लोकांना घालवलं. त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे, गरज आहे. असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील, पण जे नाशिककरांना वेठीस धरतील ते लोकांना इथे नाशिकमध्ये स्वागत केलं जात नाही, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. मध्ये नाशिक झालं, नाशिकमध्ये खड्डे. आप्पाच्या काळात असं नव्हतं काही. आप्पा त्या टायमाला महापूर होते तेव्हा एकदम आप्पा सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर निघायचे. आप्पाला मी एकदम लहानपणापासून ओळखतो. एकदम म्हणजे मी शाळेत जायचो शिवाजीनगरला. आप्पाचं काम म्हणजे काम होतं. महापालिकाची हातून जायची आप्पाच्या नावाने. आता पहा नाशिकची काय परिस्थिती झाली. आपल्या महापौर होते त्यांच्यासारखा काळ हा कोणीच कुठल्याच महापौरनं आजपर्यंत गाजवेल नाहीये. आणि त्यांनी जे कामं केले ते लोकांच्या डोळ्यात आलेले. त्यांनी एकदम रीतशीर पहाटे 4ला हजर राहून सर्व नगरपालिकेच्या लोकांना कामाला लावलेलं आहे. आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. कुठे कोणी झाडतंय का नाही झाडतंय, कुठे स्वच्छता आहे का नाही, हे सर्व पाणी नाशिक शहर, सातपूर, पुरे परिसर. आणि माझ्या एका शब्दावर त्यांनी रामशीत धर्म सोहळ्याला पाण्याची व्यवस्था केली होती पाथर्डी फाट्यावर शांतिगिरी महाराज यांच्या कार्यक्रमामध्ये. ते लोक आताचे महापूर सगळे पैसे खाऊ महापूर आहे. आज ही रस्त्याची दुरावस्था आता तुम्ही बघितली. शाळेतले मुलं शाळेच्या गाड्या तिकडेच थांबतात लांब लांब. भरपूर लोकांना त्रास आहे. पण आज आप्पा आल्यामुळं नक्कीच याला कुठेतरी मार्ग निघत आणि हे रस्ते लवकरात लवकर चांगले होतील. नक्कीच आप्पा प्रयत्न करतील. आप्पा या घाटवळ नगर जर तुम्ही आलात बालाजी पार्कच्या तिरके नगर या परिसरात लवकरात लवकर हे खड्डे बुजवतील हीच आम्ही इच्छा बाळगतो. भाजी मार्केट, विश्वासनगर या विभागाला, श्रमिक नगरला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे प्रचंड अशी ये जाऊ या रस्त्याने असते. पण कुठल्याही प्रकारचे कुठले अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देत नाहीये. तरी त्यावर नगरपालिका काहीतरी त्वरित ॲक्शन घेईल आणि आमच्या सर्वांची जी काय अडीअडचणी आहे रस्त्याच्या त्या दूर करण्यात येतील. यावेळी त्र्यंबक रोड, अमृत गार्डन, पिंपळगाव बहुला, खांडकी रस्ता, विश्वासनगर, माळी कॉलनी, अशोकनगर चौकी ते बारदान फाटा या ठिकाणावरील रस्त्यांमध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते इतकी भयानक अवस्था या रस्त्यांची झाली. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील यांचा आदर्श घेत रस्त्यांची कामे करावी अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.